नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी। आता ही पनीर भुर्जी मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि अगदी आपल्या किचनमध्ये जे मसाले असतात त्याच मसाल्यांपासून मी ही पनीर भुर्जी बनवलेली आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। 2 मीडियम साइजचे कांदे कट केलेले आहेत। लसण 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचं तुकडं ठेचून घेतलेला आहे। थोडीशी शिमला मिरची कट केली, कोथिंबीर आणि 2 मीडियम साइजचे टमाटर घेतलेले आहे कट करून। आता आपल्याला इथे सर्वप्रथम पनीर खिसून घ्यायचं आहे। आता खिसणीने असं मी व्यवस्थित हे सर्व पनीर खिसून घेणार आहे। तुम्ही बघू शकता सर्व पनीर मी खिसून घेतलेलं आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी कढईमध्ये 4 ते 5 चम्मच तेल घातलं। ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं, कांदा घालायचा आणि थोडासा कांदा नरम होईपर्यंत तो परतून घ्यायचा। आता यामध्ये लसण आणि अद्रक ठेचून घेतलेलं आहे ते घालायचं। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे। आणि आता कांद्याला आणि लसण अद्रकच्या पेस्टला चांगला लालसर रंग येईपर्यंत हे आपल्याला असं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। आता यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मिरची पावडर घालायची, अर्धा चम्मच हळद घालायची, 1 चम्मच धनिया पावडर घालायची आणि आता हे मसाले तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे। मंद आचेवरती आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये कट केलेलं टमाटर घालायचं आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं। आता टमाटर व्यवस्थित शिजण्यासाठी यावरती आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं आणि झाकण ठेवून आपल्याला हे 2 ते 3 मिनिट टमाटर शिजवून घ्यायचं आहे। आता अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं टमाटर शिजलेलं आहे। आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आता आपल्याला 1 चम्मच बटर घालायचं आहे। मी इथं 1 चम्मच बटर घातलेला आहे। आता तुमच्याकडे जर बटर नसेल तर नाही घातलं तरी देखील चालते, परंतु बटरने भुर्जीला आणखी खूप छान चव येते। आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं हे बटर सुद्धा। तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी 1 वाटी पाणी घालत आहे आणि आता या पाण्याला उकळी आणायची आहे। त्यासाठी मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आता या पाण्याला उकळी आणून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता खूप मस्त असं मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता खिसून घेतलेलं पनीर घालायचं आहे। आणि आता हलक्या हलक्या हाताने हे आपल्याला पनीर या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता वरतून थोडीशी कस्तुरी मेथी घालते मी, अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आता यावरती सुद्धा आपल्याला झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे आणि अजिबात जास्त वेळ या भुर्जी बनवायला लागलेला नाही। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। नवीन असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।